ब्रिटनने आयोजित केलेल्या अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत भारताने सहभाग घेतलाय. या बैठकीत आता 40हून अधिक देश सहभागी झाले असून भारताला विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री या बैठकीत सहभागी झाले आहेत. ही बैठक स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पुन्हा सुरू करण्यासाठी बोलावण्यात आलीये. हा समुद्री मार्ग जगातील सर्वात महत्त्वाच्या मार्गांपैकी एक मानला जातो. जगातील जवळपास 20% तेल आणि गॅस याच मार्गाने जातो. भारतासाठी तर हा मार्ग आणखी महत्त्वाचा आहे, कारण भारताच्या मोठ्या प्रमाणातील तेल आयातीचा आणि व्यापाराचा मार्ग याच स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून जातो. त्यामुळे हा मार्ग बंद राहिला तर भारतात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि इतर वस्तूंच्या किमती वाढू शकतात. याच कारणामुळे भारताने या बैठकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय आणि हा भारताचा अत्यंत योग्य व दूरदृष्टीचा निर्णय मानला जात आहे. भारताने केवळ स्वतःच्या हिताचा विचार केला नाही, तर जागतिक व्यापार आणि समुद्री सुरक्षेच्या प्रश्नावरही आपली भूमिका स्पष्ट केलीये. ब्रिटनच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या बैठकीत इंडिया, फ्रान्स, जर्मनी, जपान, कॅनडा आणि अनेक देश सहभागी झाले आहेत. या बैठकीत जहाजांना सुरक्षित मार्ग कसा मिळेल, व्यापार कसा सुरू ठेवता येईल आणि पुढील संकट कसे टाळता येईल यावर चर्चा होत आहे. भारताने या बैठकीत सहभागी होणं म्हणजे भारत आता फक्त पाहणारा देश नाही, तर जागतिक पातळीवर निर्णय घेणाऱ्या देशांमध्ये त्याची गणना होत आहे. ब्रिटननं भारताला बैठकीसाठी निमंत्रण देणं हे देखील भारताच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे मोठे चिन्ह मानले जात आहे. आज भारतानं दाखवून दिलंय की देशाच्या आर्थिक आणि सामरिक हितासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं किती आवश्यक असते आणि म्हणूनच हा भारताचा निर्णय खरोखरच स्वागतार्ह आणि योग्य मानला जात आहे. वॉक्स भारत मराठी